काय झालं? कंटाळलास? खूप प्रयत्न करतोय, पण हवं तसं यश काय मिळेना, बरोबर ना? खूप त्रास होतोय, म्हणून हे सर्व सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय ना? जरा थांब. आजपर्यंत तू भरपूर दुःख सहन केलंस. तू सर्वांच्या अडचणीत धावून गेलास, त्यांना निस्वार्थपणे मदत केली. पण तुला जेव्हा त्यांच्या मदतीची खरी गरज होती, तेव्हा त्यांनी हात वर केले. आम्ही सर्व जाणतो. आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. तुझ्याबरोबर जेवढं वाईट व्हायचं होतं, तेवढं होऊन गेलंय. आता येतील सुखाचे दिवस. सगळं मनासारखं होईल. लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्यासारखे दिवस येतील. तू मात्र नीतिमत्ता सोडू नकोस. तुला तुझ्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता खूप सतावत असते ना? काळजी करू नकोस. तुझा हात आम्ही पकडलाय. तुझं आणि कुटुंबाचं कोणीही वाईट करू शकत नाही. तुला जेव्हा केव्हा आमची गरज वाटेल, मनापासून हाक मार. आम्ही नक्की येऊ. अरे, मायबाप मानतोस ना आम्हाला? मग तुला पैशांची गरज होती, सांगायचं ना? कोणापुढे हात पसरू नकोस. लोक थोडीफार मदत करतीलही, पण तुझ्या मागे तुझी मजबुरी सर्वांना हसत सांगतील. आजपासून तशी वेळ आम्ही येऊच देणार नाही. लोकांकडनं अपेक्षा ठेवू नकोस आणि आमच्याकडनं अपेक्षा सोडू नकोस. लवकरच एक दिवस तू आनंदाने म्हणशील, मागितलं होतं त्यापेक्षा अधिक दिलं माझ्या स्वामींनी. एका गुरुवारी मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल. जाता जाता एक गोष्ट सांगतो, त्यातच तुझ्या भविष्याचं सार आहे. एकदा एक चिमुकली आमच्याकडे आली आणि म्हणाली, स्वामी, माझ्या आईवडिलांची परिस्थिती खूप नाजूक आहे. तरी माझ्या स्वप्नात रोज रात्री आम्ही नवीन घराची वास्तुशांतीची पूजा करत आहोत. असं का होत असेल? यावर आम्ही जे उत्तर दिलं तेच तुझ्यासाठी आहे. रोज रात्री जर वारंवार स्वप्नात एखादी गोष्ट येत असेल, तर समजून जायचं की मनात असलेली इच्छा अक्कलकोट दरबारी आम्ही पूर्ण केली आहे. लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला आम्हाला भेटायला येणं होईल. येशील ना पेढे घेऊन अक्कलकोटला? सगळं मनासारखं होईल. निश्चिंत राहा. सेवा करा, सेवेकरी व्हा.